प्रत्येकाला जिम्मेदारी देण्यात आलेली आहे. आणि यावर पाहायला गेलं तर नवी मुंबई असेल, ठाणे असेल, मिरार असेल, कल्याण डोंबिवली आपल्याकडे कशा प्रकारची जिम्मेदारी देण्यात आलेली आहे. आणि एकंदरीत पाहायला गेलं तर शिवसेनेचं हात बळकट करण्यासाठी प्रत्येक जण जे आहे सर, नवी मुंबई महानगरपालिकेसाठी तुमच्याकडे जबाबदारी देण्यात आलेली आहे. आतापर्यंत चर्चा झाली का किंवा काय नेमकं त्या ठिकाणी महायुती कशा प्रकारे असणार आहे? नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये युती व्हावी असा आदेश युतीचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत. शिवसेनेने यामध्ये पुढाकार घेतला आहे. मी स्वतः पुढाकार घेतला. आज सकाळी भारतीय जनता पार्टीचे नवी मुंबईचे अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्याशी मी स्वतः फोन करून चर्चा केलेली आहे आणि लवकरच त्या ठिकाणी बैठका सुरू कराव्यात अशा पद्धतीची आमची चर्चा झालेली आहे. सध्या जर एकूण विचार केला तर नवी मुंबईमध्ये भाजपची ताकद तशी बघायला तर जास्त आहे. त्यांच्याकडे नगरसेवक सिटिंगची संख्या देखील जास्त आहे. आपल्या फॉर्म्युला कसा असेल किंवा आपल्या किती किमान जागा मिळाव्या, कारण की आपल्याकडे पण राजेश MK मडवी सारखे अनेक लोक आलेले आहेत. आता अनेक उभाटाच्या लोकांनी आपल्याकडे प्रवेश केलेला आहे. तर कशा प्रकारे त्या ठिकाणी आपली मागणी असेल? मला तरी असं वाटतं दोघांची समसमान ताकद आहे. दोघांकडे आमच्याकडे 50-55च्या पुढचे नगरसेवक आहेत की जे सिटिंग नगरसेवक आहेत आणि भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा आहे. त्या ठिकाणी महायुती म्हणून ज्यांची ज्या प्रभागामध्ये ताकद आहे, पक्षाची ताकद आहे आणि शेवटी युतीची ताकद म्हणून एकत्र राहणार आहोत आणि त्यानुसार चर्चा होईल आणि नवी मुंबईतसुद्धा महायुती व्हावी अशी आमची इच्छा आहे. मात्र पाहिलेलं ठाण्यामध्ये कुठेतरी भाजपचे अध्यक्ष, मंडळ अध्यक्ष त्यांचं म्हणणं आहे की युती नको. त्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतलेली. का वाटतं येणाऱ्या काळात भाजपकडनं श्रद्धा सबुरी घ्या असं देखील म्हणलं जातं त्या मंडळाध्यक्षांना. मात्र अशा प्रकारचं पाऊल उचलणं कितपत योग्य आहे का? हे बघा, अंतर्गत प्रश्न असतो प्रत्येक पक्षाचा. त्यांना समजवणं किंवा त्यांच्याशी चर्चा करणं हे त्या पक्षातील नेत्यांचं काम आहे. त्यावरती मी प्रतिक्रिया देणं उचित होत नाही. तर मनोरमा नगरमध्ये काही शाखा प्रमुखांचं म्हणणं आहे की स्थानिकच नगरसेवक पाहिजे, तिथे काहींना डावलून. हे बघा, मनोरमा नगर आणि मानपाड्यामध्ये काही यूट्यूब्स आणि याला मी पदाधिकारी आणि यांच्या संदर्भात प्रतिक्रिया देताना पाहिलं. हा शिवसेना पक्ष आहे. यामध्ये आपलं म्हणणं नेत्यांकडे मांडायचं असतं. जाहीररित्या मुलाखती देऊन अशा पद्धतीने ज्याच्याकडनं कृती घडेल त्यांच्यावरती पक्ष कारवाई करेल. आमच्या पक्षामध्ये नेत्यांचा आदेश मानायचा असतो. तुम्ही तुमचं म्हणणं मांडा, पण पक्ष शिस्तीच्या विरुद्ध जर वागलं गेलं असेल तर त्यांच्यावरती जरूर नक्की कारवाई होणार. शिस्तबद्ध असा शिवसेना पक्ष मानला होता, मात्र कुठेतरी भाजपमध्ये तशा पद्धतीची शिस्त दिसून येत नाही. त्यामुळे तुमच्याकडे एक प्रकारचं हे बघा, प्रत्येक पक्ष शिस्तबद्ध असतो. कार्यकर्त्यांनी त्या गोष्टी समजून घ्यायच्या असतात आणि आम्ही आमच्या शिस्तीनुसार, आमच्या पद्धतीनुसार जे चुकीच्या पद्धतीने स्टेटमेंट करणार असतील त्यांच्यावरती पक्ष त्यांच्यावरती कारवाई करेल. रावणांनी सल्ला दिलेला आहे एकनाथ शिंदे की जे प्रकरण सध्या समोर आलेलं आहे ड्रग्सच्या संदर्भात, त्या भावाच्या संदर्भात, तर त्यांनी पुढे यावं आणि जे काय सत्यता आहे ती लोकांसमोर मांडावी, कारण की हा विषय अतिशय गंभीर आहे ड्रग्सचा. तर त्यांनी असं सल्ला दिलेला आहे. जितेंद्र आव्हाड ड्रग्स याविषयी बोलणं फार मोठी शोकांतिका आहे. सर, औपचारिकरित्या बैठक शिंदे साहेबांनी च्या संदर्भात आज स्वतः देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे की चुकीच्या पद्धतीने राजकीय विचार डोक्यात घेऊन त्यांचं नाव पुढे आणलं जातं की ज्याचा काही संबंध नाही, ज्या जागेशी संबंध नाही, कशाशी संबंध नाही, परंतु जे नाव प्रकाश शिंदे यांचं घेतलं जातं आहे. आव्हाडांना माझं एवढंच सांगणं आहे की आपण ड्रग्स याविषयी बोलताय हे हास्यास्पद गोष्ट आहे आणि आपला जो मतदारसंघ आहे विधानसभा, यामध्ये मुंब्रा माहेरघर म्हटलं जातं आहे. तर आपण थोडंसं त्याविषयी सुद्धा
विचार केलात तर खूप बरं होईल. तर औपचारिक बैठक कधी पार पडणार आहे एकूण फॉर्म्युला संदर्भात? लवकरच गोष्टी समोर येतील तुमच्या सगळ्या युतीच्या ज्या काही गोष्टी आहेत तेच लवकरच समोर येतील. मनसेचं म्हणणं आहे की ते मनापासून मनसेचं म्हणणं काय आहे हे आम्हाला विचारण्यापेक्षा मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना विचारा, उभाटाला विचारा. मनसेचं जे काय म्हणणं असेल त्याच्यावरती आम्ही काय प्रतिक्रिया देणार. एकीकडे आपल्या चर्चा सुरू, दुसरीकडे त्यांचं असं म्हणणं आहे किंवा त्यांच्या जी जागा वाटप आहे ती जवळपास पूर्ण झालेलं आहे. म्हणजे फक्त ठाणे महानगरपालिकाच नाही तर पूर्ण ठाणे जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या महानगरपालिका आहेत, मुंबई आहे, पुणे आहे, या ठिकाणी दोन्ही ठाकरे बंधूंचे जे पक्ष आहेत त्यांचं जवळपास वाटप 90 ते 95% पूर्ण झालेलं आहे. तर थोडे पुढे गेले आपलं असं वाटतं आपल्याला. त्यांना ऑल दी बेस्ट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.